समोरचा रस्ता आहे तो पंचमुखी हनुमान मंदिर देखील आहे. उद्या परवा जत्रा होईल. किती जुनं मंदिर आहे बाबा? या मंदिराचं नाव काय? रोडवर चारणेश्वर शिव मंदिर. झाड पण येते आणि इथला भिवंडी बस स्टँड जवळचा. नेहमी मी इथले दिंडीगडापेक्षा दिंडीगडासारखं पहिले निघून जायचे चारण लोक म्हणून चारणेश्वर मध्ये एखादा नालाय काढतो असतो. बरोबर. त्या बिळामध्ये टाकले ना त्याच्यावरती दगड ठेवून. अच्छा. आहे ना. आणि जेव्हा आहे ना तोच बिळाचा पंचमुखी जय हनुमान. शंभो आज समोरचा रस्ता तो भिवंडी नाशिक याच रस्त्यावर वडपे गावाजवळ चारणेश्वर मंदिर आहे. चारणेश्वर महादेव मंदिर. महाशिवरात्री निमित्त इथे मंदिराच्या रंगाचे काम चालू आहे. रंगवला गेला इथे बोर्ड होता. पंचमुखी हनुमान मंदिर देखील आहे. पंचमुखी हनुमान मंदिर मंदिरा बाहेर पंचमुखी पंचमुखी जय हनुमान. गणपती बाप्पा मोरया. शंभो शंभो शंभो. ते जत्रा होते का महाशिवरात्रीला? आता महाशिवरात्री उद्या परवा जत्रा होईल इथे. भंडारा 9 तारखेला. किती जुनं मंदिर आहे? 20 वर्ष आले ना. गणपती बाप्पा मोरया. बाबा या मंदिराचं नाव काय? कुठलं मंदिर आहे? चारणेश्वर शिव मंदिर. चारणेश्वर शिव मंदिर. भिवंडी वडपा रोडवर चारणेश्वर शिव मंदिर. झाड पण येते. पंचमुखी हनुमान मंदिर देखील आणि इथला भिवंडी बस स्टँड जवळचा. हे किती 7-8 वर्ष झाली जत्रा झाली. मी योगेश अंबावले आपले मराठीवाला. नेहमी मी इथले येतो तर आज मला वाटलं की या चारणेश्वर मंदिराची शूटिंग घ्यावी कारण महाशिवरात्री हा मंदिराचा परिसर
हिवा हायवे भजी छान भेटते आता भजी खाऊ. मंदिर हा कम से कम 100 वर्षाचे असं. इतका जुना दिंडीगडापेक्षा दिंडीगडासारखा. तर पहिले चारण लोक यायचे. कोण? चारण लोक यायचे. चारण लोक अच्छा इथं राहायचे तंबू बांधून. पावसाळा याच्या पहिले निघून जायचे. चारण लोक म्हणून चारणेश्वर. चारणेश्वर नाव पडलं. अच्छा अच्छा तिथं बीड होता बीड. त्याच्यामध्ये एक दिवस ते आले राहायला. 25 जण होते. 25 जणांमध्ये एखादा तो नालायक असतो बरोबर. त्या बिळातला निघाला नाग हा. आणि तलवारीने त्याने मुंडी जुडवली नागाची. अरे बापरे. आणि बाकीचा भाग उठून दिला आणि जी मुंडी होती त्या बिळामध्ये टाकली ना त्याच्यावरती दगड ठेवली आई शपथ. आणि त्या वर्षी ते निघून गेले. आणि जेव्हा दुसऱ्या वर्षी आले तेव्हा ज्याने मुंडी कापली होती तो त्यांनी मनात विचार केला याच्यामध्ये बोबा आहे का काय अजून. अच्छा. आहे नाही. त्याने जेव्हा ती दगड काढली त्या मुंडीने टाकली त्याला जागीच गेला तो. ती कापलेली मुंडी. म्हणजे जी पिंड आहे ना तोच बिळाचा प्रत्येक पिंड हे झाली. अच्छा अच्छा. बघा एवढं माहिती आपल्याला भेटलेली आहे. हे इथनं समोर दिंडीगड पण आहे. दिसत नाही वाटतं इथे. दिंडीगडावर महाशिवरात्री जत्रा भरते.